जालना पोलिसांचं ऑल आऊट ऑपरेशन गुन्हेगारीवर लगाम घालण्याचा प्रयत्न. कायदा सुव्यवस्था ढासळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर. जालना शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना जालना पोलिसांनी काल रात्री अचानक ऑल आऊट ऑपरेशन राबवत पोलिसांनी शहरात उशिरापर्यंत सुरू असलेल्या आस्थापना बंद करून चौकात टवाळखोरी करत असलेल्या जमावांना पांगवले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं चित्र पाहायला मिळत असून पोलीस प्रशासनावर नागरिकांचा विश्वासही डळमळीत झालाय. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही व्यापक मोहीम राबवण्यात आली आहे. या ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत आर्म ॲक्टमधील आरोपी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सखोल चौकशी करण्यात आली. जेलमधून सुटका झाल्यानंतर संबंधित आरोपी पुन्हा गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी होत आहेत का याची देखील पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि पोलीस प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचं अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांच्या या ऑल आऊट ऑपरेशनमुळे गुन्हेगारासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून शहरात पुन्हा शांतता आणि सुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. ऑल आउट ऑपरेशन घेतला होता आपण. त्यामध्ये सगळे जे रेकॉर्डचे आरोपी होते त्यांना चेक करणे आणि आर्म ॲक्टमध्ये सुटलेले आरोपी आणि MPDAमध्ये सुटलेले आरोपी यांना आपण डिटेन करून त्यांची चौकशी करण्याचा एक मोहीम होता. तर प्रत्येक पोलीस स्टेशनचे स्टाफ, DYSP, LCBची टीम हे सगळे लोक आता फिरले रोडवर आणि सगळे आस्थापना बंद केला आपण. आणि जे काही असे टुकारी लोक फिरत आहेत त्यांना आपण थोडा व्यवस्थित केला आणि सगळे रेकॉर्डचे आरोपी चेक करणे आमच्या सुरू आहे. नागरिकांना काय आव्हान करायचं? काहीच आव्हान नाही. नागरिकांना आव्हान आहे की पोलीस ॲक्टिव्ह आहे आणि सगळे क्राईम हाताळण्यामध्ये पोलीस सक्षम आहे आणि असे जे रेकॉर्डचे आरोपी आता बाहेर येऊन काही घटना करत आहेत तर त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पोलिसांचा हा मोहीम आहे आणि हे सतत सुरू राहणार आहे.